लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी। मराठी भाषा दिनानिमित्त मी ऋषिकेश गुप्ते याच्या दैत्यालय या कथासंग्रहातील एका कथेतल्या पॅराग्राफचं अभिवाचन करणार आहे। त्यामागे हेतू आहे मराठीमध्ये साहित्य प्रकारांमध्ये भयकथा हा दुय्यम साहित्य प्रकार मानला जातो। मात्र नारायण धारप, रत्नाकर मतकरी, विजय देवधर आणि अगदी आताच्या नव्या दमाच्या ऋषिकेश गुप्तेपर्यंतच्या या समृद्ध दालनाचा एक मान वाढवण्याचा छोटासा प्रयत्न व्हावा, मेनस्ट्रीम मध्ये मुख्य प्रवाहातील साहित्यामध्ये त्याची गणना व्हावी, या औचित्याला आज मराठी भाषा दिनाचं निमित्त मिळालेलं आहे। म्हणून या कथेतला, ऋषिकेश गुप्तेच्या कथेतला हा पॅरा मी वाचून दाखवणार आहे। माझ्या पुढे काळोख होता। त्या काळोखात काहीही असू शकत होतं, अगदी काहीही। हृदय पिळवटून टाकून काळजाचं पाणी करणारी भीती ही लाजेनं मान खाली घालेल असा काहीतरी अनंत आणि अमाप भयाचा आविष्कार मला अनुभवायला मिळू शकला असता। जिचा अनुभव सोडा, पण एक चुटपुटता स्पर्श आपल्याला झाला हे समाधान मानून या जगाचा निरोप घेताना धन्यता मानावी अशी मूर्तिमंत आणि जिवंत भीती जर मला अनुभवायला मिळणार असती तर एक भयकथा लेखक म्हणून मी त्या काळोखात पाऊल टाकायला तयार होतो का? ज्या भयाचा आविष्कार सातत्यानं वेगवेगळ्या प्रकारे करण्याचा प्रयत्न मी एवढी वर्ष करत होतो, ते भय साक्षात जेव्हा माझ्या समोर एक स्वतंत्र प्रजाती म्हणून उभं राहू पाहत होतं, तेव्हा माझा पाय असा लटपटत का होता? आयुष्यभर प्रकाशापुढे मी अंधाराला झुकतं माप देत आलो होतो, माझ्या कथातून आणि माझ्या वागण्यातूनही। प्रकाश भगभगीत असतो, तो सर्व काही उघडं नागडं जे असेल ते स्पष्ट दाखवतो। तो ना सत्याची तमा बाळगत ना असत्याची, पण म्हणूनच प्रकाश मला मिळमिळीत वाटतो, एकमितीय, एकसुरी वाटतो। सारं काही स्पष्ट आणि उघडं दाखवणाऱ्या प्रकाशात उत्कंठा तगत नाही, ती अशा उजेडात जन्मच घेऊ शकत नाही। नपेक्षा अंधार बरा। हत्तीचा प्रत्येक अवयव चाचपडून पाहणारे 5 आंधळे किती नशीबवान होते। एकाच ज्ञात वस्तूच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब करण्यापेक्षा 5 स्वतंत्र इंद्रियगम्य बोध मला जास्त कलात्मक आणि प्रतिभात्मक आविष्कार वाटतात। अंधारात एखादा गिळगिळीत सर्पही स्त्री देहासारखा पुष्ट आणि तलम वाटू शकतो, तर लखलखणारे सोनेही मातीमोल धातूच्या तुकड्यासारखे निष्प्रभ ठरू शकते। अंधार लपवतो, म्हणूनच मला तो जास्त प्रिय। या संपूर्ण ब्रह्मांडात नाहीतरी पाहण्यापेक्षा लपवण्यासारखंच जास्त आहे, नाही का? मग मागचा पुढचा विचार न करता मी 2 पावलं खाली टाकली आणि मी अंधार झालो। लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी।